Namaste. I once again welcome everyone in this New Year special meditation on this New Year Eve of 2025. आता आपण काही दिवसापूर्वी भेटलो होतो अराउंड 10 days बॅक वर्ल्ड मेडिटेशन डेच्या निमित्ताने. त्यावेळी आपण बघितलं होतं की मेडिटेशन म्हणजे काय? तर मेडिटेशन म्हणजे रिफ्लेक्टिंग ऑन युअर थॉट्स, रेट्रोस्पेक्टिंग रेट्रोस्पेक्टिव्हली तुमच्या थॉट्सला बघा, रिफ्लेक्ट करा थॉट्सवर आणि देन यू हॅव टू गो इन फॉर इंट्रॉस्पेक्शन. ह्याला मेडिटेशन असं म्हणतात. आणि असं मेडिटेशन होण्यासाठी जसं आपल्याला एखाद्या टेक्निकची गरज असते, तसंच आपल्याला काही ना काहीतरी नियम किंवा ऑब्झर्वन्सेस पण पाळायला लागतात, जर का आपल्याला चिंतन घडवायचं असेल आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट घडवून आणायची असेल तर. ओके. योगामध्ये यालाच यम आणि नियम म्हणलंय. ऍक्च्युली यम म्हणलंय, ऑब्झर्वन्सेस जे आहेत ते यम आहेत. ओके. जे आपण मध्ये आपण बेसिक रेकीचा जो अभ्यास करतो, त्यामध्ये आपण रेकी प्रिन्सिपल्स बघितले आहेत, जे सुद्धा यमच आहेत. ओके. तर यम काय आहेत? तर यम 5 यम आहेत, म्हणजे 5 ऑब्झर्वन्सेस आपण करायला पाहिजे. एक म्हणजे सत्य, त्यानंतर अहिंसा, त्यानंतर ब्रह्मचर्य, अस्तेय आणि अपरिग्रह, असे 5 यम आहेत. तर सत्य म्हणजे ॲब्सोल्यूट ट्रूथ काय आहे ते जाणून घेणे. तर ॲब्सोल्यूट ट्रूथ काय आहे? मी चैतन्य आहे आणि मी जे करते आहे, व्हॉटएव्हर आय एम डूइंग राइट नाऊ, फॉर ऑल दोज ॲक्शन्स related to my personal life, professional life, social life, I am just a medium for doing all these actions. This is ultimate truth. Then comes ahimsa. Ahimsa means non-violence. So basically सगळ्यात महत्वाची किंवा सगळ्यात मूळ हिंसा कुठली आहे माहितीये का? की कुठलीही व्यक्ती ज्यावेळी आपल्याशी संवाद साधते किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण विचार करतो आणि तिच्या इंटेन्शन्सवरती आपण शंका घेतो, ही सगळ्यात पहिली हिंसा आहे. ओके. सो अहिंसा याचा अर्थ असा नाही की कोणाला क्रोधाने बोलायचं नाही किंवा कोणाला थोडं जोरात आवाज चढवून बोलायचं नाही. ही मूळ हिंसा आहे. दॅट यू स्टार्ट डाउटिंग इंटेन्शन्स ऑफ अदर्स हू आर अराउंड यू, people who are in your contact at this moment, or maybe they are not in contact at this moment, पण तुमच्या विचारांमध्ये तुम्ही त्यांच्या ऍक्शन्स वरती शंका घेताय. त्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर ऍक्च्युली दिनचर्या म्हणजे आपली चर्या म्हणजे दिनचर्या म्हणजे आपलं डेली जे रुटीन आहे, त्यामध्ये आपण ज्या ज्या ऍक्शन्स करतो, यामध्ये ब्रह्म शोधणे, ब्रह्मा विष्णू महेश शोधणे, म्हणजे आपण परमेश्वराच्या जवळ पोहोचणे, चैतन्याच्या जवळ जाणे, यासाठी आपली कर्म करणे म्हणजे ब्रह्मचर्य आहे. आपण अतिशय चुकीचा आणि अतिशय वेगळा अर्थ ब्रह्मचर्याचा घेतोय, पण तसा अर्थ ब्रह्मचर्याचा नाहीये. मग जर का आपण विचार केला, की ब्रह्मचर्य म्हणजे आपण ब्रह्माकडे जाणारं, ब्रह्माला ओळखणारं, विष्णूला ओळखणारं कार्य करायला पाहिजे. सो ॲक्चुअली जर का आपण बघितलं, तर आपण कुठली कार्य, कुठल्या ॲक्शन्स आपल्या आजच्या अशा आहेत, की ज्या आपण विष्णूला ओळखण्यासाठी, ब्रह्माला ओळखण्यासाठी, शंकराला ओळखण्यासाठी करतो. आपण सगळ्या ॲक्शन्स लक्ष्मीला समोर ठेवूनच करतोय. वी आर डूइंग एव्हरी ॲक्शन with desire to acquire more and more and more Lakshmi, more pleasures, more luxury. सगळं जास्त जास्त हवंय आपल्याला. सो इथे ब्रह्मचर्यापासून आपण इतके दूर गेलेलो आहोत. आणि मग पुढचे जे आहेत अस्तेय, अस्तेय म्हणजे नॉन स्टेलिंग. म्हणजे बेसिकली अस्तेयचा सिंपल अर्थ आहे, डू नॉट कंपेअर विथ अदर्स. जे दुसऱ्याकडे आहे ते मला पाहिजे, हा पहिलं आपण चोरी करतो. ओके. विचारांमध्ये ही आपली चोरी होते, म्हणजे तुलना. सो डू नॉट कंपेअर. आणि अपरिग्रह म्हणजे नॉन होर्डिंग, म्हणजे आपण पुढे माहित नाही काय होईल, आत्ताच सगळं जमवून ठेवू. हा जो एक आपला लोभ आहे, ही ग्रीड आहे, ही आहे. मग जर का आपण लक्ष्मीच्या मागे असू, तर अस्तेय आणि अपरिग्रह हे आपल्यासाठी म्हणजे इम्पॉसिबल आहे. म्हणजे आपण हे करूच शकत नाही. ओके. सो एक आपण फेलोशिप ऑफ द फ्लूटमध्ये पण आपण एका एपिसोडमध्ये ऐकलं होतं, की
म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हा खूप पॉप्युलर श्लोक आहे गीतेमधला, ज्याचा अर्थ असा आहे की कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुला आहे अर्जुना, किंवा कुठल्याही मनुष्याला सांगितलंय भगवंताने. परंतु कर्माचं फळ काय असेल याचा अधिकार तुझ्यापाशी नाहीये. परंतु मला मिळणार नाही म्हणून कर्म करण्याचं टाळणं हे सुद्धा अज्ञान आहे. आणि मला मिळणार आहे म्हणून जास्त एफर्ट्स घालणं हे सुद्धा अज्ञान आहे. काहीही तुम्हाला जरी तुमच्या विचारात असेल मला मिळेल किंवा नाही मिळेल, तरीही एफर्ट्स टाकणे विथ फेथ इन युनिवर्स हे ऍक्च्युली ज्ञानाचा रस्ता आहे. ओके. आणि हे करण्यासाठी अगेन वी कम बॅक टू द सेम थिंग की हे आपण करू शकतो का? जर आपण मेडिटेशन केलं तरच आपण हे करू शकतो, कारण आपण का नाही हे करू शकत? म्हणजे त्याचं पुढचं उत्तरही लगेच दिलंय. तो डिस्कोर्स अजून व्हायचा आहे आपला त्याच्या पुढचा. पण त्याचं उत्तर सुद्धा भगवंताने दिलेलं आहे की हे करण्यासाठी योग म्हणजे कुठलं तरी योगाचं ध्यानाचं टेक्निक आणि चिंतन हे दोन्ही आवश्यक आहे असं कृष्णाने सांगितलंय. म्हणजे आपल्याला बुद्धी मिळाली आहे, आपण मनुष्य म्हणून जन्म घेतला आहे. तर त्याच्या संदर्भात कृष्णाने खूप छान पुढे म्हणजे कर्मण्येवाधिकार असते नंतरचे श्लोक मला आता आठवत आहेत. ते असे आहे, कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. याचा अर्थ असा आहे की आपल्याला बुद्धीपासून जी आपली कर्म किंवा आपल्या ज्या ऍक्शन्स निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण कधीही रिवॉर्ड्स किंवा त्यातनं मिळणारे जे बेनिफिट्स आहेत त्याचा कधीही आपण त्याग मनुष्य करू शकत नाही. आणि जोपर्यंत हा त्याग होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा जो एक आपण म्हणून त्याला की जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्य नाम म्हणजे तुम्ही कधीही सरेंडर मोडमध्ये जाऊ शकणार नाही जोपर्यंत तुम्ही लक्ष्मीच्या मागे आहे. कारण लक्ष्मी बघा म्हणजे लक्ष्मी ही विष्णूच्या मागे आहे खरं म्हणजे. सो इफ यू गो आफ्टर विष्णू लक्ष्मी आपोआप तुमच्या सोबत येणार आहे. बट वी फॉरगेट दिस. आणि पुढचा श्लोक असा आहे की यदा ते मोह कलिलम म्हणजे हे सगळे मोह जे आहेत म्हणजे लक्ष्मी सोबत आलेले जे मोह आहेत यामुळे आपण काय ऐकतो, आपण काय बोलतो, ह्या सगळीकडेच आपण फक्त फायद्याचं स्वार्थाचं मला काय याच्यातनं मिळणार आहे ह्याबद्दलच आपण बोलतो. तात्पुरती एंटरटेनमेंट याच्यावरती आपलं लक्ष असतं. आपण गॉसिप करतो तेव्हा असं वाटेल आपल्याला की आपल्याला काय मिळत त्यातनं पैसा नाही मिळत, पण तात्पुरती एंटरटेनमेंट मिळते. सो बेसिकली वी मस्ट अंडरस्टँड की आपण काय ऐकायला पाहिजे, काय आपल्या कंठातून निघालं पाहिजे, काय आपण बघायला पाहिजे, याचे हे सुद्धा ऍक्च्युली इथून सुरुवात जर केली म्हणजे आपली बुद्धी कधी काम करेल विदाउट हॅव्हिंग एनी काइंड ऑफ कन्फ्युजन. तर जेव्हाही आपले सेन्सेस 5 सेन्सेस जे आहेत म्हणजे आपले कान आहेत, आपले डोळे आहेत, आपलं नाक आहे, आपलं जिव्हा आहे आणि आपली स्किन आहे, याच्यातनं ज्या संवेदना जात आहेत ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे तिचा आक्षेप नसेल बुद्धीचा किंवा मनाचा, त्याच वेळी आपली बुद्धी ही विदाउट एनी डाऊट्स काम करू शकेल. कारण हे झाल्याशिवाय हे सेन्सेस शांत झाल्याशिवाय हे सेन्सेस पीसफुल झाल्याशिवाय आपण सरेंडर मोडमध्ये जाऊ शकत नाही. ते अशक्य आहे. सो आज आपण जे मेडिटेशन करणार आहोत त्यामध्ये वी ट्राय टू काम अवर 5 सेन्सेस. ओके. आपण 5ही आपल्या इंद्रियांना ज्ञानेंद्रियांना शांततेकडे नेण्याचा आपण प्रयत्न आजच्या मेडिटेशनमध्ये करणार आहोत. सो दॅट इन नेक्स्ट इयर किंवा हे मेडिटेशन रोज जर का फॉलो केलं तर तुम्हाला कुठेतरी सरेंडर मोडमध्ये जाण्यासाठी एक बळ मिळेल. आणि सरेंडर मोडमध्ये जर गेलात ना म्हणजे कोणीही मनुष्य ज्यावेळी जातो त्याच वेळी यू कॅन सी मॅजिक ऑर द काय म्हणूया miracles happening around you. Okay, so everyone ready for meditation? All right. डोळे बंद करा सगळ्यांनी. ओके, यावेळी थोडं 1 मिनिटासाठी सगळ्यांनी बघा एकदा. कारण मागच्या वेळी जसं मी थोडं एक्सरसाइज आधी करून दाखवले होते तसे मी एकदा परत दाखवते. जे आज नवीन जॉईन झाले त्यांना पण कळेल
त्यांच्यासाठी पण हे सांगते मी. बेसिकली ज्यावेळी मी म्हणेल की डोळे तुम्ही उघडा पूर्ण आणि सॉरी गच्च मिटा आणि सॉरी पूर्ण उघडा आणि हळूहळू डोळे बंद करा. तर ते कसे करायचे, तर आधी पूर्ण डोळे उघडायचे तसे आणि बंद करताना फक्त वरची पापणी हलवत हलवत तिला खाली आणायचंय आणि आपल्या खालच्या पापणीवरती अधर टेकलेली पाहिजे ती. तसंच जॉचं पण आपण मागच्या वेळी केलं होतं तसंच आहे, की ज्यावेळी मी म्हणते, की तुमचा जॉ उघडा पूर्ण, त्यावेळी पूर्ण उघडायचा आणि बंद करताना हळू म्हणजे व्हेरी स्लोली दोन्ही ओठ एकमेकांवरती टेकवले जातील एवढंच बघायचं. ते दाबले गेलेले नाहीये. दे आर नॉट प्रेसिंग ऑन इच अदर. हे आपल्याला बघायचं आहे. ओके, एव्हरीवन रेडी विथ दिस? ओके, कळलंय सगळ्यांना? ओके, ग्रेट. नाव सगळ्यांनी डोळे मिटा. 5 to 6 relaxed breaths. While breathing, with your closed eyes, keep looking down towards your collarbones or towards your heart. Now relax your feet, legs and thighs. सगळे सैल सोडून द्या मसल्स तिथले. Just relax them completely. तुमची पाठ पूर्ण रिलॅक्स करा. Relax your back completely. Relax your neck. मान सैल सोडा. तुमचं डोकं सैल सोडा. Relax your forehead. कपाळ सैल सोडा. Relax your nose. आपकी नाक को रिलैक्स करें. Relax your cheeks. And ears. व्हेरी गुड. आता मी सांगते तसं करा. डोळे रिलॅक्स करण्यासाठी आधी ते मोठे उघडा, पूर्ण उघडा आणि हळूहळू वरची पापणी बंद करत डोळे बंद करा. पुन्हा एकदा डोळे पूर्ण उघडा आणि फक्त वरची पापणी बंद करत हळूहळू डोळे बंद करा. वरची पापणी खालच्या पापणीवर फक्त रेस्ट होतीये, अधर. डोळे घट्ट मिटलेले नाहीये.
अशी अवस्था एक्सपेक्टेड आहे. ओपन युअर आईज वाईड. Close your eyes very slowly by moving only the upper eyelids. Become aware that your upper eyelids are just touching your lower eyelids. They're not completely collapsing on them, or they're not putting any weight on them. तसंच तुमच्या जॉचं पण करायचं आहे. मोठा जबडा उघडा. आणि हळूहळू त्याला बंद करा. दोन्ही लिप्स एकमेकांवरती फक्त टेकतायत, घट्ट बंद नाहीयेत. अशी अवस्था आपल्याला अपेक्षित आहे. व्हेरी गुड. पुन्हा एकदा आ करा मोठा. Close your lips slowly so that both the lips are just touching each other. They're not pressing on each other. Very good. One more time. Very good. Do it very slowly. Very good. Now 5 to 6 relaxed breaths. And while breathing, keep looking down at your heart. For that, maybe you can flex your neck a bit. While inhaling, look down. While exhaling, look down. Now, relax your mind. मन को रिलैक्स करने के लिए जो विचार मन में उत्पन्न हो रहे हैं और फ्लो हो रहे हैं मन में, सभी को ओके कहें with sense of gratitude towards the universe. It could be like any thought. It could be like, I'm not able to concentrate. I'm not able to breathe in a relaxed manner. Okay. There is a lot of noise outside. Okay. I have to reach this destination today by this time. Okay. Say okay to every thought which is arising in your mind and flowing in your mind, whether the thought is pleasant, disturbing, or not so pleasing. Saying okay to all your thoughts will take you towards reinforcing your faith in the universe. Because जे pleasant thoughts आहेत त्याच्यासोबतच्या events साठी you understand with universe's blessings all these pleasant events have happened in my life. जे disturbing thoughts आहेत त्याच्यासोबत जे events आहेत you will understand that there is my well-being intended in whatever has happened in my life and whatever is going to happen in future. So basically,
saying okay with a sense of gratitude to every thought will take you into a state of mind where you are becoming stable in your thoughts. Your mind is stable. And when your mind is stable, you can get very good experience or you can gain maximum from the meditation technique. So say okay to all the thoughts. This is called witnessing your thoughts. Very good. Now, concentrate your mind over your breathing. तुमच्या breathच्या movement कडे लक्ष द्या. Become aware while inhaling, the breath moves up the nose, then over your throat and then down into your lungs. While exhaling, the breath flows up the lungs, over your throat and down your nose. This is natural movement of breath. You just have to become aware about it. Please avoid deep breathing, breath holding. Do not do these things. Just relaxed breaths. And if you feel tired in between, अगर बीच में लगता है थोड़ा सा थकान लग रही है या डिफिकल्ट जा रहा है ब्रेथ को फॉलो करने की प्रोसेस, 4-5 आरामदायी सांसें लीजिए एंड वापस शुरू करें ऑब्जर्विंग योर ब्रेथ मूवमेंट. आपकी आंखें रिलैक्स्ड है, आपके लिप्स रिलैक्स्ड है बिल्कुल. And keep your breaths relaxed and observe the movement of your breath. While doing this, keep looking down towards your heart. So you can flex your neck a bit for this. And now become aware that while inhaling, the breath is flowing upwards and along the center of your nose. And while exhaling, the breath is flowing downwards and along the sides of your nose. Just become aware of this. सिर्फ इस पर ध्यान दें कि सांस लेते हुए सांस की मूवमेंट होती है ऊपरी दिशा में और नोज के सेंटर में से, और सांस छोड़ते हुए सांस बहता है नीचे की दिशा में और नाक के बाजुओं के साथ, बाजुओं से. सिर्फ आपको यह ऑब्जर्व करना है, नथिंग एल्स. डू नॉट टेक डीप ब्रेथ्स. प्लीज अवॉइड ब्रेथ होल्डिंग. अब धीरे धीरे अवेयर हो जाए कि ये जो सांस आपके नाक में प्रवेश कर रही है ये आपके नाक को स्पर्श नहीं कर रही है. अंदर से बाहर से कहीं भी वो आपके नाक को स्पर्श नहीं कर रही है. When you are breathing in and breathing out, the breath does not touch your nose, the inside of your nose as well as outside of your nose.
अगेन, आपको अगर लगता है ये फॉलो करने में बीच में थोड़ा सा कठिन जा रहा है, 4-5 आरामदायी सांसें लीजिए और वापस ये शुरू करें, ये ऑब्जर्व करना। वेरी गुड। अब अपने मन को केंद्रित करें आपके तालू पर। कॉन्सेंट्रेट योर माइंड ओवर योर क्राउन। इमेजिन करें आपके तालू पे मैंने हाथ रखा है, एंड फील द ब्रेथ फ्लोइंग फ्रॉम माई हैंड इन योर क्राउन। मेरे हाथ से सांसें आपके क्राउन में प्रवेश कर रही हैं, इसके बारे में जागरूक हो जाए। वेरी गुड। अब धीरे धीरे जागरूक हो जाए, अवेयर हो जाए that this breath is flowing down into your forehead and face. ये ब्रेथ आपके वोकल कॉर्ड्स में प्रवाह कर रहा है। और ये ब्रेथ आपके हृदय में प्रवाह कर रहा है। द ब्रेथ एंटर्स योर बॉडी फ्रॉम योर क्राउन, इट फ्लोज डाउन इनटू योर forehead, vocal cords and heart, center of your heart. And while exhaling, become aware that you are exhaling from the point between your eyebrows. सांस लेते हुए सांस प्रवेश करती है आपके तालू से, वो प्रवाहित हो रही है आपके फोरहेड में, आपके कंठ में और आपके हृदय में। और एक्सेल करते हुए आप सांसें छोड़ रहे हो आपके दो भुआओं के बीच से। सो इनहेल करते हुए सांस का प्रवाह हो रहा है ऊपर से नीचे, और एक्सेल करते हुए सांस प्रवाहित हो रही है नीचे से ऊपर। सीक्वेंस वही है, क्राउन, फोरहेड, वोकल कॉर्ड्स, हार्ट, हार्ट, vocal cords and your forehead. धीरे धीरे become aware that this breath is flowing in each cell of your body, your shoulders,
your hands, palms, and your fingers, in your navel, in your entire back, up downwards, from neck down. Feel the breath flowing in your thighs, legs, and your feet, and your soles. So शरीर के हर सेल में सांस प्रवाहित हो रही है अप डाउनवर्ड्स, फ्रॉम क्राउन डाउनवर्ड्स टुवर्ड्स योर सोल्स. Become aware of this. आपकी ब्रेथ्स रिलैक्स्ड है. With closed eyes, keep looking down towards your heart. Remain aware about flow of your breath, which is entering your body from the crown and it is moving down towards your soles. And while exhaling, the breath flows up from soles upwards and you are exhaling the breath out from the point between your eyebrows. Now slowly concentrate your mind over your lower back spine. And become aware while inhaling, the breath is moving from your crown down towards your spine up to your lower back spine. And while exhaling, the breath flows up from down upwards your spine and it is leaving your body from the point between your eyebrows. सांस लेते हुए ब्रेथ फ्लो होती है आपके क्राउन से अंदर और वो नीचे प्रवाहित होती है आपके स्पाइन में, ऊपर से नीचे तक, स्पाइन के लोअर एंड तक. और एक्सेल करते समय, सांस छोड़ते समय, सांस पूरे स्पाइन से ऊपर आती है, नीचे से ऊपर तक, स्पाइन, नेक, स्पाइन ऑफ योर नेक, और वो शरीर को त्याग रही है फ्रॉम द पॉइंट बिटवीन योर आईब्रोज. वेरी गुड. अब धीरे धीरे इसके बारे में सतर्क हो जाए कि ये जो ब्रेथ है जो आपके शरीर में प्रवेश कर रही है, आपके शरीर का त्याग कर रही है, आपके पूरे शरीर में इसका प्रवाह है, ये यूनिवर्सल ब्रेथ के साथ, यूनिवर्सल एनर्जी के साथ एकरूप हो गई है. Become aware that this breath is becoming one with the universal energy around your body or the space around your body.
Once again, become aware of your breaths, movement of your breath. And become aware of the truth that हर सांस के साथ चैतन्य मेरे शरीर में प्रवेश कर रहा है मेरे क्राउन से, और हर उच्छ्वास के साथ प्राण या चैतन्य मुझे त्याग रहा है फ्रॉम द पॉइंट बिटवीन माई आईब्रोज. So have a thought in your mind that I'm blessed to be alive and to be born as human by grace of universe. While inhaling, ये thought मन में लाइए that I am Chaitanya and I'm blessed to be alive. I'm blessed to be born as human with grace of the universe. और सांस छोड़ते हुए एक विचार मन में लाए कि जो भी मेरे साथ हुआ है वो मेरे लिए करेक्ट था और होगा. ये मेरा विश्वास है. ये आपको कॉन्शियसली बोलना है while exhaling. Very good. Now just feel the sense of well-being arising in your mind. मन में एक वेलबींग का सेंस उत्पन्न हो रहा है, उसके प्रति ध्यान दे. Very good. Now take your hands at your chest in नमस्कार स्थिति. बंद आंखों से अपने मिडिल फिंगर्स के टिप्स को देखें, और जैसे आपने आंखें बंद की थी उसी प्रकार से उनकी तरफ देखते हुए बिल्कुल आराम से धीरे धीरे जेंटली ओपन योर आईज. धन्यवाद. थैंक यू.